हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत. त्यात छेद समान असलेले, छेद भिन्न असलेले किंवा मिक्स या सगळ्या गणित आम्ही पाहणार आहोत. याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गणित जर आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ज्यांनी अपूर्णांकाची बेरीज पाहिली नाहीये त्याने तो पाहून घ्यावा, म्हणजे त्यावर तुम्हाला हा गणित सुद्धा सोपं जाईल. म्हणजे डायरेक्ट तुम्ही हा जर पूर्णांक युक्त अपूर्णांकाची गणित जर पाहिला तर तुम्हाला तो लवकर समजणार नाही. इथं वाचा. आता पूर्णांक कोणाला म्हणतात बघा आणि अपूर्णांक कोणाला म्हणतात. 4/3 हा झाला अपूर्णांक. इथपर्यंत कळतं? हो सर, इथपर्यंत कळतं. मग आता पुढे काय करायचंय? मग सर आता ह्याला पूर्णांक युक्त बघा, ह्याच्या समोर एखादी संख्या इथं ठेवला असेल. हा बघा 4.4/3. ह्याला जो हा समोरचा संख्या आहे ह्याला पूर्णांक म्हणतात. पूर्णांक म्हणतात. इथपर्यंत कळतं? मग सर आता ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात कशा प्रकारे कन्वर्ट करायचा किंवा अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांकात कशा प्रकारे कन्वर्ट करायचा हे पुढे शिकवण्यात येईल. आता बघा यांची बेरीज बघू. आता आम्ही पहिला बेरीजचा प्रकार याच्यामध्ये बघू. पहिला काय सर प्रकार? पहिला तर तुम्ही सांगा. आता छेद समान असताना. सर छेद म्हणजे काय? छेद समान असताना. हो सर, तुम्ही ते भारी लिहिता बघा. छेद समान असताना. सर छेद म्हणजे काय? बघा 4/2. आता याला अंश म्हणतात आणि याला छेद. इथपर्यंत समजतं? आता एक पहिला गणित देतो. इथं 2.4/3 अधिक 4.3/3 हा झाला एक गणित. कशा प्रकारे सोडवायचं बघा. एक पहिला आपण शाळेच्या पद्धतीने सोडू. तो कशा प्रकारे? ह्या दोघात गुणाकार असतं, ह्यात अधिक असतं. हे नीट लक्षात ठेवा. ह्या दोघात गुणाकार असतं आणि ह्यात अधिक असतं. ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आधी आम्ही अपूर्णांकात कन्वर्ट करून घेऊ. ह्या दोघांचा गुणाकार आणि बेरीज करा. 2×6 6×4 10 छेद 3 ला 3 अधिक. बरोबर आहे इथपर्यंत? 4×3 12 12 आणि 3 15 छेद 3. उत्तर सगळ्यांचे सारखे येतात. आता पुढे बघा, दोघांचे छेदस्थानी सारखे आहेत. मग आम्ही अपूर्णांकाचा गणित पाहिला होता. छेदस्थानी सारखे असेल तर आहे तो छेद द्या आणि वरच्या संख्येची बेरीज करा. 10 आणि 15 किती होतात? 25. इथपर्यंत कळालं? आता पुढचा प्रकार बघा. हा गणिताचा पुढचा प्रकार बघा. दुसरा प्रकार बघा. हा गणित इथं लिहितो. अधिक 2.4/3 अधिक 4.3/3. मग आता कशा प्रकारे? इथं बघा, ह्या दोन्ही पूर्णांकाचा बेरीज करून घ्या. किती झाले? 6. हे साईडला ठेवली. मग आता राहिलं काय? 4/3 अधिक 3/3. हो सर, इथपर्यंत राहिलं. मग आता काय करायचं? छेदस्थानी छेद जे दिले ते सारखे आहे. मग सर सारखे मग काय करू? आहे तसा ठेवा. वरच्यांची बेरीज करा. किती होते? 4 आणि 3 7. हा पूर्णांक जो आहे तो आहे तसा ठेवा. सर वेगळं गणित आलं नाही रे बा, बरोबरच. इथं गुणाकार कर, इथं अधिक. साइन त्रिका 18 18 आणि 5 18 आणि 7 25. हा छेद आहे तसा छेदला छेद. समजते इथपर्यंत? सर समजलं नाही. पुढचा प्रकार बघू. ह्यातच पुढचा प्रकार बघू. इथे बघा, इथे एक मिनिट बघा. तुमचा जर आन्सर 6.7/3 पूर्णांक युक्त अपूर्णांकातच असेल तर हा गणित बरोबर आहे. याच्या पुढे काही करायला जायचं नाही. जर तो उत्तर जर अपूर्णांकात असेल मग इथं गुणाकार करायचा आणि इथं अधिक करायचा. म्हणजे काय होतो? 25/3. समजते इथपर्यंत? दुसरा गणित घ्या आता. छेद 2 अधिक 6/3. म्हणजे काय नाही तर ठेवा 4. आम्ही नंतर पुढचा गणित घेऊ. छेद समानच घेऊ. मग आता बघा, शॉर्टकट पद्धत घ्यायचं नाही, शॉर्टकट पद्धत घ्यायचंय. बघा आता या दोघांचा आहे तसा बेरीज करून साईडला घ्या. 7 ला 7. आता पुढे काय राहिलं? काय? 4/2 अधिक 6/2. मग आता 6×4 10/2
इथं बघा आता पुढे काय करणार मी, हा 7 ला आहे तसा ठेवणार. हा तुमचा झाला कशाचा गणित, गणित कशाचा झाला तुमचा आता सांगा लवकर. पूर्णांक अपूर्णांक झाला तुमचा. गणित जर अपूर्णांकात पाहिजे असेल तर 7 आणि 10 छेद 2 तर गुणाकार तिथं बेरीज 7 2 14 10 24 छेद 2. याला भाग मारू शकता. बे क बे बे क बे बे 2 4 आणि तुमचा फायनल आन्सर येतो 12. समजतं.